ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. मुकुंद माधव भगवन नमस्ते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय. संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये ब्रह्मदेवाने भगवंताची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न केला, परंतु तो विफल झाला आणि त्याने भगवान श्रीकृष्णाला शरण येऊन आपण अवगुणी आहोत, अन्यायी आहोत अशा प्रकारची प्रार्थना करून आपली क्षमा याचना त्याने केली. पुढे धेनुकासुराचा वध ही कथा आपण ऐकली. आणि आता शुकदेव महाराज राजा परीक्षितांना भगवान श्रीकृष्णांच्या बाललीलांचं वर्णन करून सांगतायत. एकदा उन्हाळ्याचे ते दिवस होते आणि सर्वत्र अत्यंत उष्णता वाढलेली होती. परंतु याही काळामध्ये भगवान वृंदावन परिसरामध्ये दररोज वनात गायी नेणं, सवंगड्यासह क्रीडा करणं इत्यादी त्यांच्या क्रीडा चालल्या होत्या. असा हा दररोजचा नित्यक्रम होता. आणि एके दिवशी ते यमुनेवर गेले गाई गोपाळांसह. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मुलांना तहान लागली आणि आपली तहान भागवण्यासाठी ते यमुनेच्या जळावर गेले. तिथे गाई आणि ते गोपाल बाल त्यांनी जलप्राशन केलं, पण क्षणार्धामध्ये ते सर्व मृत्यू पावले. त्याचं कारण म्हणजे यमुनेचं पाणी अत्यंत विषारी होतं. त्याचं कारणही असं होतं की त्या यमुनेमध्ये कालिया नावाचा एक अत्यंत विषारी असा नाग राहत होता. तो अत्यंत विषारी असल्यामुळे त्याच्या विषाचा तो प्रभाव होता. आणि त्याविषयी आता शुकदेव ही कथा राजा परीक्षितांना सांगतायत. कालिंद्याम कालयास्यासिद्रदा कच्चित विषाग्निना श्रप्यमानया यस्मिन् पतन्ति उपरिगाः. यमुना नदीमध्ये एक मोठा खोल डोह होता आणि त्या डोहामध्ये कालिया नावाचा नाग आपली वस्ती करून राहत होता. सहकुटुंब सहपरिवार राहत होता. तो अत्यंत विषारी होता. त्याच्या विषाचा एवढा प्रभाव होता की ते विष अतिशय उष्ण होतं. त्यामुळे यमुनेचं पाणी देखील उष्ण होऊन उकळायला लागायचं. इतकंच नव्हे तर त्या विषाचा प्रभाव एवढा होता, एवढा भयानक होता की त्या पाण्यावरून, त्या जलावरून, यमुनेच्या जलावरून जे पक्षी उडत ते सुद्धा त्या उष्णतेने, त्या वाफेने होरपळून जात आणि खाली पडत. आजूबाजूची जी झाडं होती काठावरची ती सुद्धा जळून जात. एखादी फांदी यमुनेच्या जलावर झुकलेली असेल तर तिथली पानं सर्व जळत, प्राणी मृत्यू पावत. आणि असा हा दुष्ट त्या जलामध्ये वास करून होता. भगवंताला हे सर्व माहिती होतं. राजा परीक्षिता, लक्षात घे, भगवंताचा अवतार हा मुळातच दुष्टांचं दमन करण्यासाठी आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. दुष्टांचा संहार करण्यासाठी भगवंताचा अवतार होता.
या कालिया नागाचा विषाचा प्रचंड असा प्रभाव होता. कारण सर्प नाग यांचं विष हे बलस्थान असतं. हिंस्र पशूंचं बलस्थान म्हणजे त्यांचे दात आणि नखे. तसं सर्प यांचं जे बलस्थान आहे ते म्हणजे विष आहे. आणि त्यामुळे संपूर्ण यमुना नदी दूषित झालेली होती. तेव्हा भगवंताने विचार केला की या कालियाला आता वठणीवर आणलं पाहिजे. आणि ते एकदा त्या बालगोपालांबरोबर खेळत खेळत त्यांनी आपला खेळण्यातला जो चेंडू असतो तो त्या यमुनेच्या डोहात अशा रीतीने पाडला की तो खेळाचाच एक भाग आहे असं इतरांना वाटावं. आणि तो आता चेंडू काढायचा आहे असा विचार भगवंताचा आला. मुलं ओरडू लागली, अरे चेंडू पडला, चेंडू पडला, आता कसा काढायचा. तेव्हा भगवान म्हणाले, थांबा मी काढतो. आणि त्याच वेळेस कदंबवृक्षाची एक फांदी यमुनेच्या प्रवाहावर झुकलेली होती. त्या फांदीवर असलेली पानं आधीच जळून गेलेली होती. शुष्क अशी ती फांदी होती. भगवान फांदीवर चढले. कमरेला शिला घट्ट बांधला. एका उंच अशा त्या कदंबाचं त्या झाडावर चढले आणि धाडकनाशी त्या यमुनेच्या डोहात झेप घेतली की डोहातलं सर्व पाणी चांगलंच उसळलं आणि त्या डोहामध्ये ते एखाद्या बलवान हत्तीप्रमाणे पोहू लागले. त्यांच्या हातांच्या झटक्याने पाण्यात त्या जलामध्ये अत्यंत मोठा आवाज होऊ लागला. त्या आवाज ऐकला, तो ध्वनी ऐकल्यानंतर कोणीतरी आपल्यावर आक्रमण केलं आहे हे त्या कालियाच्या लक्षात आलं. आणि तो भगवान श्रीकृष्णांसमोर चवताळून बाहेर आला. त्याने जेव्हा त्या भगवंताचं स्वरूप पाहिलं ते पाहिल्यानंतर तोही आश्चर्यचकित झाला. तम प्रेक्षणीय सुकुमार घनावदातम श्रीवत्सपीत वसनम स्मत सुंदरास्यम क्रीडन्तम प्रतिभयं कमलोदरांग्रिम संदश्य मर्मसुरुषा भुजया चछाद गावोरुषा वत्सतर्यक्रन्दमाना सुदुःखितः कृष्णेन्यस्ते क्षणाभिता रुदत्यैवतस्थिरे. कालियाने पाहिलं त्याच्यासमोर एक मेघवर्णाचा सुंदर सावळा सुकुमार उभा आहे. त्याने पितांबर धारण केलेला आहे. त्याच्या वक्षस्थळावर श्रीवत्साचं चिन्ह आहे. त्याच्या सुंदर मनोहर चेहऱ्यावर स्मितहास्य झळकत आहे. त्या स्वरूपाचं वर्णन किंवा ते स्वरूपाचं दर्शन कालिया करतोय. भगवंताचे चरण कसे होते तर कमल पुष्पातला मधला जो गाभा असतो त्याप्रमाणे सुकुमार आणि अत्यंत कोमल ते चरण होते. भगवान अत्यंत निर्भयपणे क्रीडा करीत आहे हे कालियाने पाहिलं. त्याला जास्त क्रोध निर्माण झाला. त्याने भगवंताला कडाडून दंश केला आणि भगवंताच्या सर्व शरीराला विळखा घातला. हे सर्व चाललेलं आहे हेही कालियाचं भाग्यच आहे. आणि ते दृश्य पाहिल्यानंतर जे गोप बालक होते ते अतिशय भयभीत झाले. ते काठावर उभे होते. ते रडू लागले आणि एकटक भगवान श्रीकृष्णाकडे पाहत राहिले. इकडे गावामध्ये अपशकुन घडू लागले. गावातल्या लोकांना, वस्तीतल्या लोकांना, त्या गवळ्या वस्तीतल्या लोकांना
काहीतरी विपरीत घडत आहे. आणि ते सर्व धावत धावत यमुना काठी आले. सर्व गाव व्याकुळ झालंय, मुलं व्याकुळ झाले आहेत. हे बलरामांनी पाहिलं, परंतु ते हसू लागले. कारण त्यांना आपल्या बंधूचा म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा प्रभाव पूर्णपणे माहिती होते. नंद आणि यशोदा यांची स्थिती काय होती. कृष्ण डोहात पडला, त्याने उडी घेतली आणि त्यांना ते बघवत नव्हतं, त्यांच्याकडून राहावलं जात नव्हतं, म्हणून तेही उड्या मारायला तयारीमध्ये राहिले. परंतु बलरामाने त्यांना थोपवलं, असं करू नका, थांबा, आणि काय होतं ते पहा. या वज्रवासियांची ती अवस्था पाहिली. ते पाहत होते एकटक लावून त्या यमुनाच्या जळावर. आणि त्याच वेळेस थोड्या वेळाने सर्पाच्या विळखातून भगवान सहज लीलया बाहेर आले. कालियाच्या विळख्यात भगवान असताना कालियाने भगवंताला विळखा दिला होता. आता तो विळखा होता का ती भगवंताला प्रदक्षिणा होती, हे आपण आपल्या बुद्धीने त्याचा विचार करायचा आहे. भगवंताने आपलं शरीर फुगवलं, इतकं फुगवलं की कालियाचा त्या विळखा जो त्याने टाकलेला होता त्याला असह्य वेदना होऊ लागल्या आणि तो क्रोधाने फुटकार मारू लागला. त्याचे डोळे लाल भडक झाले होते आणि रागावलेल्या क्रोधाच्या भरामध्ये त्याच्या मुखातून अग्नीच्या ज्वाला बाहेर पडू लागल्या. आता भगवान त्याच्याशी क्रीडा करीत होते, खेळत होते. वारंवार जसा एखाद्या खेळामध्ये पवित्र बदलले जातात तसे भगवान पवित्र बदलत होते. आणि तो कालिया भगवंताला दंश करण्यासाठी संधी शोधत होता. तोही पवित्र बदलू लागला. जसे भगवान पवित्र बदलत आहेत तसा कालिया सुद्धा आपले पवित्र बदलत होता. सारखी मान इकडून तिकडून गरागर फिरवत होता. त्यामुळे त्याच्या मानेतली शक्ती क्षीण झाली. भगवंताने त्याचा उंच असलेला जो फणा आहे तो फणा पकडला आणि त्याला खाली वाकवला आणि कालियाच्या मस्तकावर भगवान विराजमान झाले. ते त्याच्या मस्तकावर असे शोभून दिसत होते की त्याचं वर्णन केलेले भागवतामध्ये. कालियाच्या मस्तकावर मानकासारखे लाल मणी होते. भगवंत फण्यांवर आरूढ झाले त्यावेळेस त्या लाल मण्यांच्या लाल रंगामुळे भगवंताची सुकुमार अशी चरणकमल अधिकच लाल, एखाद्या कमल पुष्पाची जी पाकळी असते त्या पाकळीचे ज्या गुलाबी सारखा रंग असतो तसे भगवंताचे चरण कमल तिथे शोभून दिसू लागले. आणि भगवान त्या फणांवर मस्तकावर आरूढ होऊन सुंदरसं नृत्य करू लागले. ते नृत्य पाहिल्यानंतर असं कोणालाही वाटेल की जगातले सर्व कला या ठिकाणी एकत्रित आलेले आहे. भगवंता जेव्हा नृत्य करत होते तेव्हा आकाशातल्या ज्या देवता होत्या, गंधर्व सिद्ध सुरचारण देव वद्वा प्रीत्या मृदंग पनवानक वाद्य गीत पुष्पोपहारान्वितिभिः सहसोपसेदुः. आकाशातल्या देवता, त्यांचे प्रिय भक्त गंधर्व, सिद्ध, देव, चारण, विद्याधर, देवांगना मोठ्या प्रेमाने आणि भावभक्तीने त्यांच्याजवळ असलेलं मृदंग असो, ढोल असो, नगारे असो किंवा इतर वाद्य असो ते अत्यंत तालासुरात वाजवू लागले आणि भगवंताच्या नृत्याला साथ देऊ लागले. सुंदर गीत गाऊ लागले, पुष्पवर्षाव होऊ लागले.
देवतांनी अनेक भेट वस्तू भगवंताला अर्पण केल्या आणि ते स्तुती करू लागले. आता हा जो कालिया आहे त्याच्या मस्तकावर भगवान नृत्य गायन करतायत, परंतु कालियाची मस्ती काही जिरत नव्हती. भगवान नृत्य करतायत, त्याला सुमारे 101 फणा होत्या, परंतु तो नम्र नव्हता. भगवान त्याच्या मस्तकावर नृत्य करतायत पण तो नम्रता दाखवत नव्हता. तेव्हा कालिया जी फण नम्रतेने वाकवीत नव्हता, तेव्हा भगवान आपल्या पायाच्या जोराने ती त्याची फणा खाली दाबत आणि असं करीत असताना कालियाची शक्ती क्षीण होऊ लागली. त्याच्या नाकातोंडातून रक्त तो ओकू लागला, त्याला चक्कर येऊ लागली. यत यत शिरो नमतेंग शतैकर्षिष्ण. जवळजवळ 101 अशा त्या फणा होत्या. तेव्हा भगवान ती जोरात दाबायचे आणि त्यामुळे रक्तमुखैरुरु वमनृप भगवा भग्नगात्रा स्मृत्वा चराचरं गुरुं परुषं पुरुषं पुराणं नारायणं तमरणं मनसा जगाम. भगवान नृत्य करतायत, कालियाची शक्ती क्षीण होऊ लागली, तो रक्त ओकू लागला. शेवटी त्याला भोवरी आली, तो विशुद्ध झाला. भगवंताचं ते अद्भुत तांडव नृत्य सुरू होतं. कालियाच्या फणा छिन्न विछिन्न झाल्या, अंग खिळखिळ झालं, त्याची मस्ती जिरली, गर्वही नष्ट झाला, तो रक्त ओकू लागला आणि शेवटी कालिया थकला आणि त्याने मनोमन भगवान श्री विष्णूचे स्मरण केले. तो भगवंताला शरण गेला. आपले स्वतःचे प्रयत्न पूर्णपणे संपले आहेत याची त्याला जाणीव झाली आणि त्याने मनोमन हात जोडले, भगवंताला शरण जाऊन म्हणतो, तुझ मागतो मी आता, तुझ मागतो मी आता, मज द्यावे एक दंता, तुझ मागतो मी आता, तुझ मागतो मी आता, तुझी ठाई माझी भक्ती, तुझी ठाई माझी भक्ती, विरुठावी गणपती, विरुठावी गणपती, तुझ मागतो मी आता, तुझ मागतो मी आता, मज द्यावे एक दंता, तुझ मागतो मी आता, तुझ शरण शरण, तुझ शरण शरण, आलो पतित मी जाण, आलो पतित मी जाण, तुझ मागतो मी आता, तुझ मागतो मी आता, मज द्यावे एक दंता, तुझ मागतो मी आता, तुझ मागतो मी आता. कालियाचे सर्व प्रयत्न थकले. कालिया भगवंताला मनोमन शरण गेला. भगवंताला सांगितले की भगवान, मी तुला शरण आलेलो आहे आणि भगवान शरणांगत वत्सल आहे. जो कोणी शरण येतो त्याला
भगवंत नेहमीच अभय देत असतात. कारण त्वमेक शरणं गच्छ सर्व भावेन भारत. आपले जसे मनातले भाव असतील, आपली जशी अवस्था असेल, त्या अवस्थेनुसार आपण भगवंताला शरण गेलं पाहिजे. कितीही मनुष्य खराब असो, कितीही विषारी असो, एक दिवशी त्याचा गर्व, त्याचं विष, त्याचं तेज हे संपल्याशिवाय राहत नाही. आणि संपवणारा असतो हा कालरूपी परमेश्वर. काल हा भगवंताचा पराक्रम आहे. तो त्याचा पराक्रम दाखवल्याशिवाय राहत नाही. त्याने मनोमन भगवंताला स्मरण केलं, शरण गेला. आता कालिया त्या डोहामध्ये त्याच्या पत्न्यांसह आणि त्याच्या परिवारासह राहत होता. त्याच्या पत्नी अत्यंत साध्वी होत्या. आपल्या पतीची ती अवस्था त्यांनी पाहिली, त्या अतिशय घाबरल्या. कालियाच्या पत्न्यांनी दिव्य शरीर धारण केले, आपल्या मुलाबाळांना पुढे केलं, त्या भगवंताला सामोऱ्या गेल्या, कृष्णाला हात जोडून प्रणाम केला आणि आपल्या पतीची मुक्तता व्हावी यासाठी प्रार्थना केली. त्या भगवंताला शरण जाऊन त्यांनी आपल्या अपराधाचीही क्षमा मागितली. न्यायो हि दंडक कृतकल्बिषेऽस्मिन् यस्यावतारः खलनिग्रहाय रिपो सुतानपि तुल्यदृष्टेर्धत्ते दमं फलमेवानुशंसन. भगवंता, तुमचा अवतारच दुष्टांच्या नाशासाठी झालेला असतो. आपण कोणाचे मित्रही नाही आणि कोणाचे शत्रू नाही. तुम्ही सर्वांना समदृष्टीने पाहतात. समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. ज्याचे चरणही सम आहेत आणि दृष्टीही सम आहे, असा हा भगवान पांडुरंग. नमे शत्रूर्न मित्र. जगात त्याचा कोणी शत्रू नाही, कोणी मित्रही नाही. कारण तोच एकमेव जगरूपाने नटलेला आहे. तोच एकमेव जगरूपाने नटला आहे. एकोहम, तोच आहे एक. मया तत इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना. त्यामुळे भगवान जेव्हा जेव्हा एखाद्या माणसाच्या, व्यक्तीच्या, प्राण्याच्या, असुराच्या मनामध्ये, देवतांच्या मनामध्ये रजोगुणांची आणि तमोगुणांची अतोनात वाढ होते, तेव्हाच त्यांना भगवान दंड दिल्याशिवाय राहत नाही. आणि त्यांची लेव्हल ही कमी करून त्यांना सत्वगुणामध्ये आणण्याचा प्रयत्न भगवान करतो आहे. असू द्या ते यापूर्वी कितीही तामसरूपी असो, रजोगुणी असो, पण भगवंताच्या स्पर्शामुळे आणि भगवंताच्या कृपेमुळे ते सत्वशील होतात. अनुग्रहोऽयं भवतः कृतो हि नो दंडो सतां ते खलु कल्मषापः. क्रोधोऽपि ते अनुग्रह एव सम्मतः. भगवान, तुम्ही एखाद्याला दंड करता, तो दंड सुद्धा दंड नसतोच. तो मुळामध्ये त्या जीवावर केलेला अनुग्रह असतो. अनुग्रह असतो तो दंड. त्या दंडामुळे त्या जीवाचं पापहरण होत असतं. खलु कल्मषापः. कल्मश, पाप, दोष, त्याच्यात असलेली दूषितता नष्ट करून देण्यासाठी हा भगवंत त्याला दंड देत असतो. आणि त्या दंड देण्यासाठी त्याला आलेला क्रोध, हा क्रोध मुळात नसतोच, तर तो त्याच्यावर अनुग्रह असतो, ती त्याची कृपा असते. आता एखाद्या व्यक्तीने एखादा गुन्हा केला, एखाद्या काही त्याच्याकडून वाईट कर्म झालं असेल, तर नियतीच्या नियमाप्रमाणे त्याला दंड झालाच पाहिजे. कारण त्याच्या ठिकाणी असलेले तमोगुण आणि रजोगुण यांची छाटणी करण्यासाठी ही व्यवस्था
नियतीने म्हणजे या जगातल्या अंतिम सत्तेने केलेली आहे. आता मग असं एखाद्याने फार गुन्हा केला, काही वेळेस असं होतं की ते गुन्हा केल्यानंतर त्याच्या सुधारणा होते, सुधारणा करण्यासाठी शिक्षा केली जाते, असाही एक विचार आहे. परंतु एखाद्या व्यक्तीने प्रचंड गुन्हा केला असेल आणि त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली, तर त्याच्यात मृत्यू त्याचा घडून आल्यानंतर त्याच्यात काय सुधारणा होणार आहे? तो सुधारलेला याचा रिझल्ट आपल्याला केव्हा मिळणार आहे? परंतु नियतीच्या आणि काही पुराणांमध्ये असं म्हटलेलं आहे की जेव्हा दंड दिला जातो, तो दंड भोगल्यानंतर तो जीव शुद्ध होत असतो. त्या जीवाला शुद्ध करण्यासाठी हा दंड असतो आणि एकाच जन्मामध्ये हे सर्व हिशोब होत नाहीत. मग त्याला पुढचा जन्म जो मिळणार असेल तेव्हा त्याला कुठलंही त्याच्या मनामध्ये कुठलंही किलबिश नसतं, पाप नसतं. तो स्वच्छ आणि शुद्ध होऊन त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो. मनुष्य या विश्वात संसारात आला आहे, त्याच्याकडून काही ना काही होणारच आहे. जसं एखादा दागिना घडवायचा असेल तर काही वेळेस त्या दागिन्यामध्ये हिणकसपणा म्हणजे त्याच्यामध्ये भेसळ करावीच लागते आणि ती भेसळ केल्यानंतर तो दागिना उत्तम घडतो. कारण अतिशुद्ध सोन्याचा दागिना घडत नाही, असा काही लोकांचा अनुभव आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही ना काहीतरी मिक्स करावं लागतं आणि तो दागिना घडतो. तसं या सृष्टीमध्ये काहीमध्ये रजोगुण मिक्स केले आहेत, काहीमध्ये तमोगुण मिक्स केले आहेत त्या सत्वगुणामध्ये, आणि तो तसा पिंड तयार होतो. मग आता नवीन करायचा असेल हा दागिना, तूच घडविशी तूच मोडशी, तुझ्या गटाच्या उतरंडीला नसे अंत ना पार. तोच घडवणार, तोच निर्माण करणार. मग त्याला जेव्हा नवीन निर्माण करायचं असेल तर ह्या वस्तूमध्ये, या अलंकारामध्ये भेसळ आहे. मग ही भेसळ दूर करण्यासाठी त्या सोन्याला पुन्हा तापवलं जातं. पुन्हा त्याला त्याच्यातला हिणकसपणा काढून टाकण्यासाठी इतरही रासायनिक क्रिया त्याच्यावर केली जाते आणि ती क्रिया केल्यानंतर ती वस्तू, तो धातू, ते सोनं शुद्ध होत असतं आणि नंतर पुढच्या कामासाठी त्याचा उपयोग होत असतो. तर त्या सोन्यावर जी काही प्रक्रिया होते आहे ती त्याला केलेली शिक्षा नव्हे. त्याची ठोकपीट होते, त्याला तापवलं जातं, त्याला तोडलं जातं. ही तसं पाहिलं तर ती एक शिक्षाच आहे, परंतु ती शिक्षा त्याच्यातल्या हिणकसपणा काढून टाकण्यासाठी असते आणि तो मूळ शुद्धतेला जाऊन पोचतो. जसं जय विजय यांच्यामध्ये तो हिणकसपणा आला, तो शापाच्या रूपाने सनकादिकांनी त्यांना शाप दिला, त्याप्रमाणे त्यांचे जन्म झाले, त्याप्रमाणे त्यांची वर्तणूक होती आणि भगवंताने अवतार घेऊन त्यांचा हिणकसपणा दूर केला आणि तो हिणकसपणा दूर केल्यानंतर ते पुन्हा आपल्या मूळ पदाला, विष्णूच्या सेवेला समर्पित झालेले आहेत. म्हणून जी शिक्षा असते ती शिक्षा म्हणजे या जीवाला शुद्ध करण्याची, या नियतीची एक प्रक्रिया आहे असं समजा. तर हा तुमचा अनुग्रह आहे. क्रोधोपि ते अनुग्रह एव संमतः. तुमचा क्रोध त्या भगवतीचं चित्ते कृपा समरण निष्ठुरताची दुष्टा सप्तशतीमध्ये वर्णन केलेलं आहे. त्या भगवतीच्या अंतःकरणामध्ये दया आहे, कृपा आहे, परंतु ती बाह्यांगाने बाहेरून अशी दिसते की त्या महिषासुराचा वध अतिशय क्रोधित होऊन करते आहे, परंतु ती अंतःकरणामध्ये तिची दयाशीलता आहे, हे आहे. तेव्हा प्रार्थना करतात त्या नागपत्न्या, हे प्रभो, आपला अवतार दुष्टांच्या नाशासाठी नव्हे तर त्यांना दंड जो केला जातो आहे तो त्यांच्या शुद्धतेसाठी आहे. आपण या कालियाला जो दंड अपराध केला, त्याने जो अपराध केलाय त्याचा दंड दिला, तो
भगवंता आपलं काहीही चुकलं नाही, आपण योग्यच केलेलं आहे. जो भी होता है वो अच्छे के लिए होता है. भगवान किसी का बुरा नहीं करता. भगवान किसी का बुरा नहीं करता, क्योंकि कारण हे विश्वच त्याचं रूप आहे. हे विश्वच त्याचं रूप आहे. काही वेळेस आपल्या शरीरामध्ये काही भाग दुखत असले तर आपणच त्या भागाला शेकून काढतो. शेकणे सुद्धा औषधोपचारातच धरलं जातं. त्याला शेक दिला जातो, तो त्याच्यावरचा असलेला उपचार असतो. एखादा भाग काढून टाकला जातो, तोही त्याचं पुढचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून. भगवान आपले पुत्र आणि शत्रू यांच्याबद्दल समदृष्टीच आहे, म्हणून आपण या कलियाला जो दंड दिलाय तो योग्य आहे. तो त्या जीवाच्या कल्याणासाठीच आपण त्यांना दंड दिलेला आहे. आपण जो दंड देतात ती त्या जीवाची यावर झालेली मोठी कृपा आहे. हा दंड दिल्यामुळे जीवाची सर्व पापे ही नष्ट होतात. हा कालिया आपला अपराधी होता आणि म्हणूनच त्याला सर्पयोनी मिळालेली होती. आणि आपण क्रोधित होऊन त्याला ही जी शिक्षा दिली आहे ती आम्ही शिक्षा समजत नाही, तर तुम्ही केलेला तो अनुग्रह आहे, असंच या ठिकाणी त्या नागपत्न्यांनी म्हटलंय. न नाकपृष्ठम न च सार्वभौमम न पारमेष्ठ्यम न सरसाधिपत्यम न योग सिद्धीर पुनर्भवम वा वांछन्ति यत्पादरज प्रपन्ना. जे आपले खरे भक्त आहेत, जे आपल्या चरण रजाला आपल्याला शरण जातात, ते भक्तजन, जे तुमचे एकनिष्ठ भक्त आहेत, ते स्वर्गाचं राज्य किंवा पृथ्वीचं सार्वभौमत्व याचीही इच्छा करत नाही. त्यांना ब्रह्मपद नको असतं आणि रसातळाचंही राज्य त्यांना नको असतं. त्यांना अष्टमहासिद्धीची सुद्धा इच्छा नसते. रिद्धी सिद्धी निधी अवघी उपाधी जवत्या परमानंदी मन नाही. कारण त्यांचं परमानंदाकडे मन गेलेलं असतं. त्यामुळे इतर गोष्टींची त्यांना कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसते. त्या नागपत्न्यांनी हात जोडले, भगवंतांना नमन केलं, त्यांची स्तुती केली. नमस्तुभ्यं भगवते पुरुषाय महात्मने भूतवासाय भूताय पराय परमात्मने ज्ञान विज्ञान निधये ब्रह्मणे अनंत शक्तये अगुणाय विकाराय नमस्ते प्राकृताय च. भगवंता तुम्हाला नमस्कार असो. परमपुरुष भगवान आहात तुम्ही. सर्व भूताचे आत्मे आहात. सर्व भूतांच्या ठिकाणी आत्मरूपाने तुमचा निवास असतो. तुम्ही परमात्मा आहात. तुमच्यामध्ये अनंत शक्ती आहे. तुम्हीच साक्षात परब्रह्म आहात. गुण अगुण निर्गुण हे सर्व तुम्हालाच शोभून दिसता. नमः कृष्णाय रामाय वसुदेव सुताय च प्रद्युम्नाय निरुद्धाय सात्वतां पतये नमः. नमो गुणप्रदीपाय गुणात्मच्छादनाय च गुणवृत्त्युपलक्ष्याय गुणद्रष्टे स्वसंविदे. भगवंता या त्रैलोक्यातले सारेच प्राणी जेवढे जेवढे भूत आहे, जे जे भेटे भूत तया मानी जे भगवंत, ते तुमचेच रूप आहे. स्थूल असो, सूक्ष्म असो, चर असो, अचर असो, हिंस्र असो, दयाळू असो,
निरनिराळे त्यांचे भाव असो, त्या भावांमध्ये ते सत्वगुणी असो, रजोगुणी असो किंवा तमोगुणी असो, हे सर्व तुमच्याच मूर्त्या आहेत. परंतु तुमचं एक वैशिष्ट्य आहे, जगामध्ये सत्वगुणाचाच नेहमी विजय व्हावा, सत्याचाच विजय व्हावा म्हणून आपण सत्वगुणाचा आधार घेतात आणि इतर जे काही गुण वाढलेले असतात त्या गुणांचं संतुलित त्यांना करीत असतात. त्यांचं संतुलन करण्याचं काम भगवान आपण करत असतात आणि याच्यासाठीच आपण अवतार धारण करत असतात. आपल्या लीला या साधू पुरुषांचं पालन आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी झालेलं आहे. भगवंता या नागपत्न्या सांगतायत की भगवंत, आम्ही आपल्या दासी आहोत, आता आम्हाला तुम्ही आज्ञा करा, आम्ही यापुढे काय करावं. जो कोणी तुमच्या आज्ञांचं पालन करतो त्याची सर्व भयापासून मुक्तता होते. असा हा शरणागतीचा सोहळा तिथे सुरू आहे. कालिया मनातून शरण आलेला होता. कालिया हळूहळू सिद्धीवर आला. भगवंताने त्याच्यावर कृपादृष्टी केली, त्याला पुन्हा ऊर्जा निर्माण झाली. तो पुन्हा त्याने हात जोडले आणि कालिया सांगतो, वयम खलासोहत्पत्या तामसा दीर्घमन्यवा स्वभावो दुस्त्यजो नाथ लोकानाम यत्सद्ग्रहा. हे भगवान, आम्ही जन्मतःच दुष्ट आहोत. मी जन्मतः तमोगुणी, दीर्घद्वेषी असा होतो आणि जीवाला आपला स्वभाव सोडणं अत्यंत कठीण असते. समस्त सगळ्यांना, पण मूळ स्वभाव सोडणं हे जीवाला अत्यंत कठीण आहे. तो स्वभाव का सोडत नाही, तर हा जीव मिथ्या प्रपंचामध्ये अटकलेला असतो. हा जीव प्रपंचामध्ये गुरफटलेला असतो आणि अनंत जन्म तो या प्रपंचाची त्याला एक प्रकारे बंधन झालेलं असतं. त्यामुळे त्याला त्याच्या स्वभावामुळे तो मुक्त होण्याचा प्रयत्न करीत नाही. जसा एखादा पोपटाला पिंजऱ्याची सवय झाली आणि पिंजऱ्याचा दरवाजा जरी उघडून दिला तरी तो पोपट त्याच्यातून बाहेर उडून जात नाही. तो तिथेच घुटमळत राहतो, कारण पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही दुजा. त्याच्या इंद्रियाला ते वळण पडून गेलेलं आहे. आमच्याही इंद्रियाला हे वळण पडले आहे. भगवान, आपण सर्व जगताचे स्वामी आहात, सर्वांचा अधिकारण आहात. आपल्यापासून सर्व जगाची उत्पत्ती, स्थिती आणि विनाश होतो. म्हणून भगवंता, आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. आपल्याला जे योग्य वाटत असेल, आपल्याला वाटत असेल आम्हाला दंड द्यावा किंवा आमच्यावर अनुग्रह कृपा करावी, आमचं काहीही म्हणणं नाही. भगवंता, तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे करा. भगवंत त्याच्यावर अपि चेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्यम. तो प्रत्यक्ष साधू रूपामध्ये आला, स्वभाव साधू झाला पाहिजे. वेशाने साधू होणं सोपं आहे, पण स्वभावाने साधू होणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. साधू ऐसा चाहिए जैसा सूप सुभाय, सार सार को गही रहे थोथा देई उडान. साधूचा स्वभाव हा सुपासारखा असला पाहिजे. सुपामध्ये जे धान्य टाकलेलं असतं, ते धान्य जेव्हा पाखडलं जातं तर जे छिलके असतात, सालपट असतात, ते उडवून दिले जातात आणि जो घनभाग आहे धान्याचा तो त्या ठिकाणी सुपामध्ये शिल्लक राहतो. साधूनेही आपल्या वागण्यामधून सारच ग्रहण करावं आणि जे जे वरचे सालपट असतील, छिलके असतील, त्याचा त्याग करावा. म्हणून साधूचा आणि सुपाचा स्वभाव हा सारखा असावा लागतो, असं भगवान सांगतायत.
साधु कहना अति कठिन है, जैसा पेड़ खजूर। चढ़े तो रस चाखे, गिरे तो चकनाचूर। साधू म्हणवणं अत्यंत कठीण गोष्ट आहे, साधू होणं कठीण आहे. साधू, या साधूला खजुराच्या वृक्षाची उपमा दिलेली आहे. खजुराचा वृक्ष अत्यंत उंच असतो. सर्वांनाच खजुराच्या झाडावर चढता येत नाही. जे कोणी चढतील त्यांना तिथला मधुर असा रसयुक्त अशी ती फळं खायला मिळतील. पण कदाचित कदाचित नजर चुकीने त्याचा पाय घसरला तो गिरे तो चकनाचूर, पडला तर मात्र त्याचा पूर्णपणे चकनाचूर होऊन जातो. असं या खजुराचं आहे. आता काळ बदललाय, किती उंच झाडं असो, नवीन तंत्र शोधून काढलाय, बोन्साय ज्याला पण. माणसाच्या उंची एवढे, हात पुरेले एवढे असे वृक्ष निर्माण करण्यात आलेली आहेत. आपल्याला उंच होता येत नसेल तर काही स्वभावाची माणसं, काही स्वभाव असलेली माणसं अशी आहेत, आपल्याला उंच होता येत नाही तर जे उंच आहेत त्यांना खाली खेचायला कमी करत नाहीत. त्यांची उंची कशी कमी होईल यासाठी प्रयत्नशील असतात. हे वृक्षांचं उदाहरण आपण पाहिलं. उंच मोठी मोठी आंब्याची झाडं, फळांची झाडं माणसाने आपल्या उंची इतकी बनवून टाकलेली आहेत, बनवून टाकलेली सोयीसाठी. तसे साधूंनाही आपल्या सोयीसाठी खाली आणू नका. जे साधू जीवन जगतायत त्यांना त्याच पद्धतीने जगू द्या. कारण ते जर जप तप साधना करत असतील तर ती साधना, ते जप तप जगाच्या कल्याणासाठी असतं. त्याच्यात अडथळे आणू नका, त्यांना खाली खेचू नका. ज्याला आताच्या भाषेत इमेज कटिंग म्हणतात ती करू नका. कारण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टवीती परोपकारे. जे जसे आहेत तसेच राहू द्या. आता आपण जसं वन्य प्राण्यांचं संरक्षण करण्यासाठी विविध असे कायदे केलेले आहेत, कारण पर्यावरणाचं रक्षण व्हावं म्हणून, तसं साधुत्वाचं सुद्धा रक्षण समाजाने केलं पाहिजे. कारण समाजाचं पर्यावरण त्यामुळे अबाधित राहणार आहे. साधूंना हलक्या पद्धतीच्या जीवन पद्धतीची सवय लावू देऊ नका. त्यांच्या जीवनाला रजोगुणाची चटक लावू देऊ नका. त्यांना त्यांची तपच करू द्या. तपे विन दैवत, दिदल्या विन प्राप्त, गुजेही नाही तो कोण सांग. ते तप करतात ते आपल्या कल्याणासाठी, ते यातना सहन करतात आपल्या कल्याणासाठी. त्यामुळे त्यांच्या जीवन कार्यात, त्यांच्या सेवा कार्यात, त्यांच्या तपश्चर्येमध्ये बाधा येणार नाही याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे. तरच सर्वेपि सुखिना सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम अपनुयात. ही इथली ऋषींची वाणी आहे, ही वेदाची वाणी आहे. त्यामुळे यांचं संरक्षण केलं पाहिजे. भगवंताने त्या कालियाला सांगितलं की कालिया, आता तुला यापुढे गरुडापासून भय राहणार नाही. ती कथा आपण थोडीशी काही क्षणात समजून घेणार आहोत. कारण हे कालिया, तुझं शरीर माझ्या चरण रजामुळे अंकित झाले आहे. तुझ्या शरीरावर, तुझ्या मस्तकावर माझे चरण उमटलेले आहेत. ध्वज वज्रांकुश चरणी ब्रिदाचा तो डर, मी पतित पावन आहे. त्यामुळे तुला आता गरुडापासून भीती राहणार नाही. कालियाने भगवंताचं विधिवत पूजन केलं, प्रदक्षिणा केली आणि कालियाला सांगितलं, कालिया आता तू हा डोह सोडून दे आणि समुद्रामध्ये निवास कर.
कालिया तिथून त्या डोहातून निघाला आणि रमनाक नावाच्या द्वीपाकडे तो निघून गेला. कालिया निघून गेल्यानंतर यमुनेचं जल निर्विष झालं, शुद्ध झालं आणि सर्वांची तहान भागू लागली. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. थोडी आपण एक कथा पुन्हा याच्या संबंधात आहे ती ऐकणार आहोत. राजा परीक्षिताने शुकदेवांना प्रश्न विचारला की महाराज, हा कालिया आपलं जे मूळ ठिकाण होतं रमनाक द्वीप, ते सोडून तो इथे का आला? त्याला काय कारण होतं इथे येण्याचं? तर त्याचं कारण शुकदेव सांगतायत की राजा परीक्षिता ऐक. पूर्वी सर्प हाच गरुडाचा आहार होता आणि सर्प आणि गरुड यांच्यामध्ये एक असा करार ठरला होता की दर अमावस्येला एका वृक्षाखाली एक सर्प या गरुडाला आहार म्हणून भेट करावा, त्याला आहारासाठी तो दिला जावा असा नियम होता. आता हा जो कालिया होता हा कोण होता? तर कश्यपाची जी एक पत्नी होती कद्रू, तिचा हा पुत्र होता. आणि विनितेचा पुत्र गरुड होता. तसं पाहिलं तर हे दोघी सावत्र बंधू आहेत. पिता एकच आहे कश्यप, परंतु त्यांच्या गुणामुळे त्यांच्यामध्ये ते फरक पडलेला आहे. गरुड हा भगवंताचं वाहन झालेला आहे, कालिया तमोगुणी आहे, रजोगुणी आहे. त्यामुळे त्याने हे जे काही विष असतं संसाराचं ते त्याच्यामध्ये भरलेलं असतं. द्वैत भावाचं विष त्याच्यामध्ये होतं. रजोगुण हा अहंकार निर्माण करणारा गुण आहे. कालिया गर्विष्ठ होता, त्याला गरुडाचा हा जो काही नियम होता हा काही मान्य नव्हता, तो त्याला तुच्छ समजत होता. उलट गरुडाचाच आहार तो केव्हा केव्हा भक्षण करीत असे, त्याचाच दिलेला बली घेत होता. यामुळे या गरुडाला कालियाचा भयानक संताप आला आणि त्याने कालियाला मारण्यासाठी कालियावर आक्रमण केलं. या दोघांमध्ये लढाई झाली. कालियाने आपल्या तीक्ष्ण अशा दातांनी गरुडाला चावा घेतला. तो चावा करू लागला. गरुडानेही आपल्या पंखाने कालियाला घायाळ करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यापासून बचाव होण्यासाठी गरुड एकदा या डोहामध्ये लपून बसलेला आहे. त्या डोहामध्ये कालिया त्या डोहात लपून बसला. त्या डोहामध्ये गरुड प्रवेश करू शकत नव्हता. त्याचं कारण असं आहे की एकदा गरुडाने बळजबरीने एक मोठा मासा गिळला आणि ते गरुडाची ती जबरदस्ती सौभरी नावाचे जे मुनी होते त्यांना सहन झाली नाही. गरुड हा आपली मर्यादा सोडून वागतो आहे म्हणून त्या मुनींनी गरुडाला शाप दिला, जर गरुडाने याच्या पुढे मासे खाल्ले तर गरुडाला आपले प्राण गमवावे लागतील. त्यामुळे गरुड या डोहामध्ये शिरू शकत नव्हता आणि गरुडापासून बचाव करण्यासाठी कालिया या यमुनेच्या डोहात लपून बसला होता. हा डोह सुरक्षित आहे ही गोष्ट फक्त कालियालाच माहिती होती, इतरांना कोणालाही हे माहिती नव्हतं. म्हणूनच तो या ठिकाणी आपल्या सहकुटुंब सहपरिवार तिथे वास करून होता. आता मात्र कालियाचं गर्भारण झालं. कालिया भगवंताच्या चरणामुळे त्याचं मस्तक अंकित झालं. भगवंताचे चरणकमल त्याच्या मस्तकावर उमटले. त्याला 101 फणा होत्या आणि प्रत्येक फणीला असलेले ते डोळे म्हणजे जवळजवळ 200 डोळे, 202 डोळ्यांनी त्याने भगवंताचं निरीक्षण केलेलं होतं. तो भगवंताचं रूप पाहत होता.
भगवंताचा अंगस्पर्श त्याला झालेला होता. आलिंगने संतांची या दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेवितो, संत चरण लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. खाली आता पूर्णपणे सत्वगुणी झाला होता भगवंताच्या चरणस्पर्शामुळे. पुढे त्या कालियाने जी काही सेवा अर्पण केली, भगवंताची सेवा केली, त्याला दिव्यता प्राप्त झाली. भगवान नंतर त्या डोहातून बाहेर आले. दिव्यमाला, सुगंधित गंध वस्त्र, मौल्यवान अशी रत्न अलंकार इत्यादींनी भूषित होऊन ते डोहा बाहेर आले. गोकुळवासी, वृंदावनवासी यांनी भगवंताचं दर्शन केलं आणि संकट निवारण झालं. म्हणून त्यांना अत्यंत आनंद झाला आणि त्यांनी ब्राह्मणांना दान दिलं. आपल्याला आनंद झाला असेल एखाद्या वेळेस तर जरूर काही ना काही आपल्या मनासारखी गोष्ट घडली, अत्यंत आनंद झाला, तर पहिलं सत्कर्म म्हणजे काय आहे तर दान करणं हे पहिलं सत्कर्म आहे. आतापर्यंत ज्या ज्या तुम्ही कथा ऐकल्या त्याच्यामध्ये तुमच्याही लक्षात येईल की आनंदाची बातमी ऐकल्यानंतर दान दिलं जात होतं, पूजा केली जात होती आणि सत्पुरुषांचे, साधू संत ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले जात होते. मनुष्याचा खरा ठेवा जर काही असेल, बँक बॅलन्स ज्याला आपण म्हणतो, तो म्हणजे थोरा मोठ्यांचे घेतलेले आशीर्वाद. हे आशीर्वादच आपल्याला उपयोगी पडत असतात आणि त्याचमुळे आपलं आत्मकल्याण होत असतं. म्हणून अत्यंत नम्रतेने आपण हे आशीर्वाद घ्यावे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, त्यांची सेवा करा. सेवा याचा अर्थ त्यांचं मन दुखवू नका, त्यांच्याही हिताचं चिंतन करा, कारण लोक सुखी राहिले पाहिजे. कल्याणमस्तू असा हात उंच करून ब्राह्मण आशीर्वाद देतील. विनम्र भावाने आपण नमस्कार करावा. बंदौ प्रथम महिसूर चरणा, मोहजनित संशय सब हरणा. तुलसीदासांनीही असंच हे वर्णन केलेलं आहे. म्हणून आपण हा सर्व आनंद आपण घेऊया, भगवंताचं स्मरण करूया आणि देवा ब्रह्मांचे आशीर्वाद आपण घेऊया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय. भारत माता की जय. नमो नारायण, नमो नारायण, नमो नारायण.